अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी, माता लक्ष्मीची आपल्या घरात कायम वास्तव्य राहावं यासाठी मी आज तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी आणि घरच्या घरी धनलक्ष्मी कुंचन कसं तयार करावं आणि त्या साहित्याचं काय करावं याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर ही धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे ना, ही सेवा साऊथ इंडियामध्ये खूप प्रसिद्ध आहे। पूर्वीपासूनच ही सेवा केली जाते, परंतु आपल्याकडे ही सेवा आत्ता आली आहे, त्यामुळे आपल्याला ती नवीनच वाटत आहे। कर्जमुक्तीसाठी धनलक्ष्मीसाठी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे। पूर्वपार चालत असलेली ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे। आपल्या घरीही घरच्या घरी कुंचन सेवा कशी करावी, हे धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा हे धनलक्ष्मी कुंज हे खूप महागडं साहित्य तुम्ही घरी खरेदी करू शकत नाही। आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला ही सेवा करायची, पण एवढं महागडं साहित्य तुम्ही घरच्या घरी किंवा एवढं महागडं साहित्य तुम्ही घरच्या घरी कसं बनवू शकता हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। कारण कसं आहे, एवढं जरी महागडं साहित्य आणलं तर कुणीही एका रात्रीच गडगंज श्रीमंत होणार नाही किंवा तुमची एका रात्रीत कर्जमुक्ती होणार नाही, हे गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका। या व्यक्तीला 2 दिवसात अनुभव आला, एका व्यक्तीला एका रात्रीत आला, हे फॅड तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका। कारण का तर ही सेवा महाराष्ट्रात आल्यापासून त्याचं साहित्य खूप महाग म्हणून विकलं जात आहे। तर हे धनलक्ष्मी कुंचन घरच्या घरी कसं बनवायचं आणि घरच्या साहित्यात तुम्ही हे कसं बनवणार हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जर माता लक्ष्मी स्थिर राहावी, अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी, कर्जमुक्ती व्हावी असं वाटत असेल तर रोज संध्याकाळी दिवा लावणीच्या वेळेला एक तुपाचा दिवा लावा आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर त्यांच्यावर दररोज कुंकुमार्चन करा आणि कमीत कमी 51 वेळा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा, 16 वेळा श्रीसूक्त आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र। हे संकल्पयुक्त सेवा तुम्ही जर 21 दिवस केली तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल, घरात भरभराट व्हावी। एवढी मोठी प्रभावी ही सेवा आहे की धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची तुम्हाला काही गरज नाही। कारण कसं, येथे धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये महत्त्वाचं काय आहे तर धनलक्ष्मी कुंचनमध्ये त्या वस्तू महत्त्वाच्या आहेत। त्या वस्तू म्हणजे काय, माता लक्ष्मीला त्या वस्तू प्रिय आहेत, त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात, त्यामुळं तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये त्या वस्तू भेटतील। आणि तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तरी वरची सेवा केली तरीही चालेल। कारण धनलक्ष्मी कुंचनसाठी चांदीचा ग्लास असतो आणि तो एवढा महाग चांदीचा ग्लास असतो की तुम्ही ते घेऊ शकत नाही। तर त्याच्याऐवजी तुम्ही तांब्याचा किंवा पितळेचा ग्लास घेतला तरीही चालेल। कारण त्या चांदीच्या ग्लासवर काय असतं, समोर बालाजी तिरुपती बालाजीचा टिळक असतो म्हणजे टिका असतो, आणि दुसरं सुदर्शन चक्र असतं, नंतर शंख हे प्रिंटेड असतं, त्या ग्लासावर ते प्रिंटेड छाप असतो। तर ह्या सर्व गोष्टी कशा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत। माता लक्ष्मी चंचल आहे, आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी जिथं भगवान विष्णूचा वास असतो तिथं भगवान विष्णूची सेवा केली जाते, तिथं माता लक्ष्मी स्थिर राहते, म्हणून हे चिन्ह आहेत। म्हणजेच काय तर भगवान विष्णूशी निगडीत आहे हे चिन्ह आहे। ही सेवा केल्यानंतर त्या चिन्हाच्या ग्लासामध्ये माता लक्ष्मीचा प्रिय वस्तू असतात, भरतो आपण, त्यामुळे ही धनलक्ष्मी कुंचन सेवा केली जाते। म्हणजेच काय, आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहावी। मग तो ग्लास असावा का, आपण घरच्या घरी तो ग्लास तयार करू शकतो का, परंतु त्याच्याकडे पैसे नाहीत, त्यांची परिस्थिती नाही, तो ते विकत घेऊ शकत नाही, मग यूट्यूबवरून आपण व्हिडिओ बघून ही सेवा नक्की करू शकतो, तर त्यांना चांगला अनुभव पण येईल। पण काहींना वाटतं की मला सेवा करायची परंतु हे साहित्य घ्यायला पैसे नाहीत, कारण ते खूप महत्त्वाचं साहित्य आहे, त्यांना मनापासून सेवा करायची असते, परंतु एवढे महागडे प्रोडक्ट ते खरेदी करू शकत नाहीत। मग त्यांच्यासाठी घरच्या घरी कसा बनवायचा ते आपण बघूया। कारण इथं आपल्याला भाव महत्त्वाचा असतो, सेवा महत्त्वाची, ते वस्तू किती महाग आहे ह्याच्यावर कधीही देव बघत नाही, कारण देवाला फक्त भाव आणि श्रद्धा महत्त्वाची असते। त्यामुळे तुम्ही तो मटक्याचा जरी केला तरीही चालेल, सोन्याचा नसला तरीही चालेल। धनलक्ष्मी कुंचन सेवा ही आपण सोनाराच्या दुकानातून एक ग्लास घरी आणला तरी चालेल। प्रथम काय करायचं, तुम्हाला जर आता ग्लासमध्येच म्हणलं तर तुम्हाच्याकडे पैसे नसेल तर काय करायचं, प्रथम तुम्ही तुमच्याकडे एक सुगड असेल तरी चालेल। सुगड म्हणजे काय, आपण संक्रांतीला जो मटका असतं ना, ते बोळकं म्हणतो आपण त्याला, ते आणायचं आहे आणि ते नवीन आणायचं घरी। आणि ते आणल्यानंतर त्याला
सुगडला आपल्याला पूर्ण असं हळदीने छान असं कलर देऊन घ्यायचं आहे त्याला, म्हणजे हळदीचं पूर्ण लेपन करून घ्यायचं आहे आणि त्याला सुकवायला ठेवायचं आहे. सुकायला ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यावर शेवाही करू शकतो. तर शेवाही शुक्रवार, अष्टमी किंवा पौर्णिमाला केली तरीही चालेल. तर या तिथी दिवशी काय करायचं, तर या तिथी दिवशी जे आपण सुगडाला हळद लावून सुकायला ठेवले ना, ते सुकल्यानंतर आपल्याला ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करायला घ्यायची आहे. तर धनलक्ष्मी कुंचन सेवा करायला घेताना काय करायचं, ते सुकड आहे ना, त्या सुकडाला 5 अशी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आणि देवापाशी बसून आपल्याला शुद्ध असा तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण आपल्याला हे धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची, त्यामुळे आपल्याला इथं शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. नंतर अगरबत्ती लावायची. तुम्ही गुलाबाची लावली तरी चालेल, कारण गुलाबाची अगरबत्ती, गुलाब हे माता लक्ष्मीला प्रिय आहे. तर तांब्याची एक प्लेट घ्यायची. सुरुवातीला तांब्याची प्लेट घ्यायची. तांब्याच्या प्लेटवर हे सुगड ठेवायचं. 1, 2, 5 रुपयाचं नाणं तुम्ही इथं घेऊ शकता. नाणे हे 11 किंवा 21 तुम्ही कॉईन घेतले तरी चालेल. मग त्यांच्यावर धनलक्ष्मी कुंचन ठेवायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तांब्याचं प्लेट, त्याच्यावर नाणे, नंतर मग ते सुगड ठेवून घ्यायचं आहे. नंतर हळदी कुंकू, अक्षदा, नंतर त्या कॉईनवर हळदी कुंकू, अक्षदा ठेवायचं आहे. अखंड तांदूळ घ्यायचा आपल्याला इथं, तुटलेला फुटलेला असा तांदूळ नाही घ्यायचा. मग नंतर डबल त्यांच्यावर हळदी कुंकू टाकायचे. मग माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू म्हणजे काय, आता आपल्याला माता व लक्ष्मीला प्रिय कोणत्या वस्तू आहेत, तर एक म्हणजे 5 कमळगट्ट्याचे बीज आपल्याला घ्यायचे. 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्यात किंवा 7 घेतल्या तरी चालेल. धनप्राप्तीसाठी पिवळ्या रंगाच्या कवड्या प्रिय असतात. इथं 7 गोमती चक्र घ्यायचे आपल्याला. नंतर लाल गुंजा घ्यायच्यात. मोती घ्यायचा आहे. मोती हा तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये, म्हणजे आपण जे पूजा साहित्य घेतो त्याच्या स्टोअरमध्ये मिळून जाईल. नाही भेटला तर तुम्ही सोनाराच्या दुकानातून घेतलाही चालेल तरी चालेल. नंतर चांदीचा शिक्का घ्यायचा आहे आपल्याला. इथं पंचरत्न घ्यायचे, नाही भेटले तरी चालेल, कारण आपण इथं मोती घेतला आहे. तुम्हाला 2 लवंगा आणि 1 हिरवी वेलची घेतली तरी चालेल, कारण हे माता लक्ष्मीसाठी प्रिय असतात. तर आता प्रथम काय करायचं, ग्लासामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा टाकून घ्यायच्यात ग्लासामध्ये, म्हणजे त्या सुगडमध्ये. नंतर त्यावर कवड्या टाका. नंतर गोमती चक्र, लाल गुंजा, म्हणजे जे आपण जेवढं साहित्य घेतले तेवढं ते ग्लासमध्ये टाकवायचं आहे. आणि नंतर वरून आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे. नाहीतर तुम्हाला जर असं वाटेलं असेल लेअरप्रमाणे, म्हणजे काय, आधी अक्षदा, हळदी कुंकू टाकून घ्यायचं, नंतर कमळकट्ट्याचं बी टाकायचं, नंतर त्याच्यावर तांदूळ टाकायचं, नंतर हळदी कुंकू टाकायचं, मग नंतर त्याच्यावर लाल गुंजा टाका, नंतर मग तांदूळ टाका, मग नंतर हळदी कुंकू टाका. याप्रमाणे म्हणजे लेअरप्रमाणे जरी तुम्ही केलं तरी चालेल. आणि शेवटी पूर्ण ते सुगड भरल्यानंतर वरी तुम्ही हळदी कुंकू टाकायचं, तांदूळ पूर्ण भरायचं त्याच्यात, तांदळाचा पूर्ण लेअर त्या वस्तू झाकल्या पाहिजे अशाप्रमाणे तांदूळ भरा. आणि नंतर मग हळदी कुंकू टाका. हळदी कुंकू टाकल्यानंतर सर्वात लास्ट म्हणजे चांदीचा कॉईन हा वरी ठेवायचा. चांदीचा कॉईन ठेवल्यानंतर चांदीच्या कॉईनवर आपल्याला हळकुंड ठेवायचे. हळकुंड ठेवल्यानंतर जर तुमच्याकडे चांदीचा कॉईन नसेल तर तुम्ही साधं 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालेल. कारण चांदीचा कॉईन का ठेवायचा, कारण माता लक्ष्मीला चांदीचा कॉईन हा अत्यंत प्रिय आहे. ही सेवा करत असताना माता लक्ष्मीचा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. सेवा करत असताना श्री सूक्ताचे पठण पण करा. मग हे धनलक्ष्मी कुंचन भरून झाल्यानंतर 16 वेळा श्री सूक्त, 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे. तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती सर्व माता लक्ष्मीला तुम्ही बोलून दाखवावी. मग ती 100% रिझल्ट नक्कीच देणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ज्या काही वस्तू आपण भरल्या आहेत त्या सर्व माता लक्ष्मीला प्रिय आहेत. म्हणून कुंचन भरून झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला ही सेवेवर असते. इथं स्रोत मंत्र ह्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही फक्त माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू ठेवल्या पण त्या जर सिद्धच झाल्या नाहीत किंवा त्या स्रोत आणि मंत्राने अभिमांत्रिकच झाल्या नाहीत तर तुम्ही त्याचा काही उपयोग नाही. एवढे तुम्ही महागडे साहित्य आणलं त्याचा काही उपयोग नाही. कारण सेवा, स्रोत, मंत्र हे खूप असं इम्पॉर्टंट आहे. व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त म्हणायचं आहे. धनकुंचन सेवा केल्यानंतर खिरीचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. मग नंतर घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून खायचा आहे. मग नंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना पहिल्यांदा हळदी कुंकू देवाला अर्पण करा. नंतर दूध, साखर किंवा गोड नैवेद्य तुम्ही दाखवून त्यानंतर तो कुंचन जागेवरून उचलून त्यातील सर्व साहित्य तुम्ही एका डबीत भरून देवघराजवळ किंवा तुमच्या तिजोरीत ठेवावे. तांदळाचे काही तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाका. नंतर काहीची खीर बनवा आणि काही हे धान्य टाका.
घरच्या घरी असा धनलक्ष्मी कुंचन तुम्ही तयार करू शकता। दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा करायची, म्हणजे आपल्याला ह्या दिवशी फक्त पूजा करायची, उपवास धरायचा नसतो। ही पूजा शुक्रवारी, अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी केली तरीही चालेल। ही संकल्पयुक्त सेवा नाही, जर तुम्हाला करायची असेल 7, 9 काय असे तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा पण करू शकता। तुम्ही कुंचन भरू शकता, परंतु सेवा ही तर महत्त्वाची आहे। तुम्हाला आणि पण सांगते मी, तुम्ही कुंचन भरून काही उपयोग नाही, पण इथं सेवेला खूप महत्त्व आहे। कारण ही सेवा करताना श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र याला खूप महत्त्व आहे। त्यामुळे ही सेवा जर करायची असेल तर तुम्ही ही सेवा करताना हे स्तोत्र मंत्र नक्कीच म्हणा। कारण एवढे महागडे साहित्य तुम्ही जर आणले आणि तुम्ही सेवाच केली नाही तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट भेटणार नाही। कारण एकाने केलं म्हणून तुम्ही करता असं करू नका, कारण सेवेला खूप महत्त्व आहे। जो करतो सेवा त्यालाच भेटतो मेवा, असे स्वामी समर्थ महाराज म्हणतात। त्यामुळे सेवा करा। तुम्ही धनलक्ष्मी कुंचन जरी नाही भरला तरी चालेल।